त्यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते नागपूरमधून। नागपूर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये 98 जिवंत काडतुसं सापडल्यानं खळबळ उडाली आहे। प्लॅटफॉर्म नंबर 7 वरील मेंटेनन्स विभागात ही काडतुसं सापडली आहेत आणि या संदर्भात आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, नागपूर रेल्वे स्टेशनवर 98 जिवंत काडतुसं सापडली आहेत। अधिक माहिती घेऊयात, प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रवीण, संदीप, मुळातच ही या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 7च्या मेंटेनन्स विभागामध्ये ही जी 98 काडतूस सापडलेली आहे, ही काडतूस कोणाची आहे, कोणी विसरलं का? कारण की सुरक्षा दलाचे जवान रेल्वेने जात असतात, त्यातले काही आहे का, किंवा जीआरपी वगैरे शस्त्रसाठा येत असतो त्यातले आहे का, याचा शोध सुरू आहे। यापूर्वी गेल्या महिन्यात सुद्धा असाच एक बॉक्स एका ट्रेन मधून जवान जात होते, तेव्हा ते असाच एक बॉक्स काडतुसांचा विसरले होते। नंतर तपास लागला की ते जे काडतुस होती तो बॉक्स होता सुरक्षा दलाच्या जवानांचा होता। त्यामुळे ही काडतुस नेमकी कोणाची आहे याचा शोध सुरू आहे, पण सध्या तरी ही काडतुस जिवंत आहेत आणि ती 98 आहेत एवढी संख्या कळली आहे। अगदी धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। नागपूरच्या रविवार भागामध्ये सरकारी वसाहतीतल्या दुचाकी अज्ञातांनी जाळलेल्या आहे। परिसरातल्या स्ट्रीट लाईट बंद करून 11 दुचाकी जाळल्यानं नागरिक संतप्त झालेत। पूर्वनियोजित कट असल्याचा इथल्या रहिवाशांचा आरोप आहे। सरकारी कर्मचारी वसाहतीच्या इमारतीसमोर या गाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या। मम्मी रडू नको। बातमी आहे सीएसएमटी पूल दुर्घटनेतील पहिल्या अटकेसंदर्भातली। 6 निष्पाप मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी ऑडिटर नीरज कुमार देसाईला अटक करण्यात आली आहे। नीरज कुमार देसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीएसएमटी इथल्या हिमालय पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट नीरज कुमार देसाईच्या डीडी देसाई कंपनीनं केलं होतं। त्यानंतर हा पूल वापरण्यास योग्य असून छोट्याशा डागडुजीची गरज असल्याचं देसाईनं ऑडिटमध्ये म्हटलं होतं। मात्र या ऑडिट नंतर अवघ्या 8 महिन्यात म्हणजे 14 मार्चला हा पूल पडला। त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात ही पहिलीच अटक करण्यात आलेली आहे। काल रात्री या गुन्ह्यामध्ये 304 पार्ट 2 हा कलम लावण्यात आला, जो की कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर त्या कलमाची परिभाषा आहे। सदर तपासामध्ये आज आझाद मैदान पोलीस स्टेशन यांनी संशयित आरोपी नीरज कुमार देसाई ज्यांनी हे स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अटक करून त्यांच्याकडे पुढीलचा अधिक तपास करणार आहे। आता पोटात गोळा आणणारी एक बातमी आहे। उल्हासनगरमध्ये एका बाईच्या पोटात सारखं दुखायचं, तिचं वजनही वाढलं होतं। वारंवार आजारी पडू लागल्यानं शेवटी तिनं दवाखान्याची पायरी चढली आणि पुढे नेमकं काय घडलं बघा। महिलेच्या गर्भाशयात 3 किलोचा ट्यूमर। उल्हासनगरमधला धक्कादायक प्रकार। 3 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ट्यूमर बाहेर। उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात डॉक्टरांनी ही कमाल केली आहे। प्रियंका महाडिक नावाच्या महिलेच्या गर्भाशयातला ट्यूमर त्यांनी 3 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर कापून काढलाय। खरतर प्रियंका यांना अनेक वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होता। त्यांची तब्येत ढासळत होती, मात्र त्याचं कारण कळत नव्हतं। तपासणी केली असता डॉक्टरांनी तातडीनं शस्त्रक्रियेचा सल्ला दिला। इन्व्हेस्टिगेशन करण्यात आले आणि आज त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली। तर 2.5 ते 3 किलोचे ओव्हरियन सिस्ट त्या ठिकाणी पडलेलं म्हणजे ऑपरेशन झालेलं आहे। ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे। त्या महिलेचे यापूर्वी 3 वेळा सिझेरियन ऑपरेशन झाले आणि फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालेलं आहे। उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि इतर सहकार्यांनी प्रियंका महाडिकांचा जीव वाचवला आणि त्यांच्या गर्भाशयातून तब्बल 3 किलोचा ट्यूमर यशस्वीरित्या बाहेर काढलाय। हा मांसाचा गोळा तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आलाय, मात्र ट्यूमरचा हा आकार बघून भल्या भल्यांच्या पोटात गोळा आला असेल एवढं नक्की।